नमस्कार. अतिशय आनंदाची बातमी आहे. महिला भगिनींसाठी अतिशय ही मोठी बातमी असणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून बहिणींच्या खात्यामध्ये 6,000 रुपये जमा केले जाणार आहेत. अतिशय मोठा निर्णय आहे. या महिन्यामध्ये राज्य सरकारकडून ही सगळ्यात मोठी अपडेट देण्यात आलेली आहे. आताची क्षणाची सगळ्यात मोठी अपडेट तुम्ही पाहत आहात. पहा, राज्य सरकारच्या माध्यमातून हे पैसे नेमके कोणत्या महिलांना मिळणार आहेत, कधीपर्यंत मिळणार आहेत, ही सविस्तर माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर हा व्हिडिओ फक्त कंटिन्यू करायचा आहे. त्याचबरोबर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून या योजने संदर्भातल्या अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर पहा, फेब्रुवारी महिन्यामध्ये महिलांच्या खात्यामध्ये 6,000 रुपये जमा होणार, अशा प्रकारची हेडलाईन तुम्ही पाहिलेली आहे आणि त्यामुळेच हा व्हिडिओ तुम्ही पाहत आहात. तर तुम्हाला माहीत आहे, राज्य सरकारच्या माध्यमातून एक योजना सुरू करण्यात आलेली, सगळ्यात मोठी योजना ठरलेली आहे आत्तापर्यंतची ही योजना, म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आणि याच योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. पहा, काही दिवसापूर्वी EKYC न केल्यामुळे बऱ्याच महिलांचा हप्ता बंद झालेला होता. त्याचबरोबर ज्या महिलांनी EKYC केलेले आहे त्यांचेसुद्धा पैसे बंद झालेले होते. पण आता ज्या महिलांनी EKYC केलेले आहे अशा महिलांना 6,000 रुपये मिळणार आहेत. होय, बरोबर ऐकलं आहे तुम्ही. EKYC केलेल्या महिलांना 6,000 रुपये जमा केले जाणार आहेत. राज्य सरकारचा सगळ्यात मोठा निर्णय आहे. मग सगळ्याच महिलांना हे 6,000 रुपये मिळतील का? तर या ठिकाणी पहा, ज्या महिलांना EKYC केल्याच्या नंतर हप्ता मिळालेला नाही अशा महिलांना एकत्रितरित्या 3 हप्ते जमा केले जाणार आहेत. आणि हे 3 हप्ते म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये 6,000 रुपये ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. डिसेंबर महिन्यापासून हे हप्ते असणार आहे. डिसेंबरचा हप्तासुद्धा बऱ्याच लाडक्या बहिणींना आलेला नाही. डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी अशा 3 महिन्याचा एकत्रित म्हणजे 3 हप्ते एकत्रितरित्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. आता हे पैसे त्याच महिला भगिनींना मिळणार आहेत ज्या माझ्या माता भगिनींनी, लाडक्या बहिणींनी KYC केलेली आहे, पण त्यांची KYC त्या योजनेमध्ये पात्र आहेत, पण KYC चुकलेली आहे. काही ऑप्शन त्यांनी चुकीचे निवडलेले आहेत आणि अशाच महिलांसाठी राज्य सरकारने पुन्हा एक सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि ती संधी म्हणजे काय, तर तुम्हाला KYC दुरुस्ती करता येणार आहे. EKYCची दुरुस्ती केल्याच्या नंतर तुम्हाला योजनेचा लाभ, जेव्हापासून तुमचा हप्ता बंद झालेला आहे तेव्हापासूनचा लाभ तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याचा मोठा राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे. ऑफिशियल अपडेट आहे ही. पहा, ज्या महिलांना पैसे मिळालेले नव्हते त्या महिलांना अशा पद्धतीने हप्ते दिले जाणार असल्याची माहिती मिळालेली आहे. आता हे नेमकं वाटप कधी होणार आहे या संदर्भातली आणखीन ऑफिशियल तारीख वगैरे आलेली नाही. ऑफिशियल तारीख आली की तुम्हाला मी कळवणार आहे. त्यामुळे सुरुवातीला सांगितलेलं आहे की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.